मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागामध्ये आता आपण असं पाहिलं की अर्जुनने जामिनावरती मधुभाऊंना सोडवलेलं असतं आणि मधुभाऊ आता सायलीन अर्जुनच्याच घरी राहत असतात. तर आता अर्जुनला भीती वाटत असते की आता मधुभाऊ सुटले म्हणजे आता सायली निघून जाणार की काय. आता अर्जुन म्हणत असतो की तुम्ही निघून तर नाही ना जाणार. तर यावरती अर्जुन थोडा घाबरलेल्या अवस्थेत असताना सर्व काही बोलून टाकतो. डिरेक्टली बोलत नाही. तर तेवढ्यात सायली म्हणते, परंतु तुम्हाला असं का वाटतं की मी निघून जाईल आणि जरी मी निघून गेले तर तुम्हाला काय एवढं वाईट वाटत आहे. तर अर्जुनला काही बोलायचंही सुचत नाही. तो अडकळतच म्हणतो, ॲक्च्युली हा फक्त माझा प्रश्न नाही ना, सगळ्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे ना, डिवोर्सची खोटी नोटीस आली होती त्यावेळेला पूर्णाजीला किती त्रास झाला होता. मम्मा, डॅड, अश्विन सगळेच अपसेट झाले होते. तुम्ही पूर्णाजीला प्रॉमिस सुद्धा केलं होतं की तुम्ही हे घर सोडून कधीच जाणार नाही. तर तुम्ही आता निघून गेलात तर काय उत्तर द्यायचं त्यांना. असं आता अर्जुनला तर खूप भीती मनात असते की आता सायली निघून जाईल की काय मधुभाऊंबरोबर. त्यावरती सायली उत्तर देते, हा प्रश्न काय आपल्यासाठी नवीन नाहीये सर. कधी आपल्याला ह्या प्रश्नाला सामोरं जावंच लागणार आहे. परंतु ह्या विचार केला ना तरी माझ्या पोटात गोळा येतो. असं आता सायलीन अर्जुनचं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात तिथे प्रिया डगमगते. प्रिया आत येते आणि प्रिया त्यांना डिस्टर्ब करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. आता असं दाखवलं आहे की अर्जुन फुलांचा गुच्छ घेऊन आलेला असतं आणि ते कुठेतरी गार्डनमध्ये असतात असं दाखवलं आहे. तिथे प्रिया असते आणि अर्जुनला वाटत असते ती सायली आहे आणि अर्जुन सायलीला म्हणजे सायली समजून प्रियाला म्हणत असतं की मिसेस सायली, मला ना माझ्या मनातलं तुम्हाला बोलून दाखवायचं आहे. तर तिकडे प्रिया मनातच विचार करत असते की मला खात्री आहे की तुझं तिच्यावर खरं प्रेम नाही आहे असं वाटत आहे मला. अर्जुन अशी प्रॅक्टिस करत असतो ॲक्च्युली ते म्हणजे सायलीला प्रपोज करण्याचं आणि तिथं ते सगळं प्रिया ऐकते आणि इकडे प्रिया म्हणत असते. तर आता इकडे प्रिया म्हणत असते की अर्जुन, तुझं खरंच सायलीवर प्रेम आहे. तुझं हे खरं प्रेम ना तुझ्या खोट्या कॉन्टॅक्टसाठी सारखं ना मी आता खोटं ठरवेल असं आता प्रिया मनातच विचार करत असते. आणि इकडे अर्जुन तर पूर्ण आनंदातच असतो, प्रपोज करण्याच्या तयारीतच असतो. अशाच अपडेटसाठी आपल्या मराठीच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.